उद्या आहे आमचा मॅटर्निटी शूट आणि आजपासूनच आमची तयारी चालू झाली. सलोनी आली आहे, आवरासावर चालू आहे. रात्रीची वाजले 12:20. माझी बहीण माझा शर्ट इस्त्री करते इथे. माझे शर्ट, हिचे ड्रेस, म्हणजे हिचा 1-2 ड्रेस घेतले फक्त, बाकी सगळे तिकडे स्टुडिओ मध्येच मिळणार आहे आम्हाला. आणि रात्रीची तयारी चालू आहे मस्त. सकाळी 6लाच निघायचं आहे आपल्या ट्रॅफिकमुळे. सलोनी येणार आहे का नाही ते सकाळी उठल्यानंतर ठरल. उठली तर येईल, नाही तर नाही येणार. बाय द वे सलोनी, वेलकम टू प्रिया के प्रीतम होम. ते बरं झालं आली तू लवकर. आता 1 महिनाभर सलोनी आपल्या सोबतच आहे. काय प्रिया? इंटर्नशिपसाठी. हा, आणि मेन म्हणजे डिलिव्हरीसाठी. इंटर्नशिप तर बहाणा आहे. कॉलेजमध्ये इंटर्नशिप सांगितलेलं आहे. समझ रहे हो ना? ती 1 महिना तिथे इंटर्नशिपला जाणार आहे. सलोनीची पण 1 महिना इंटर्नशिप आहे, पण त्यासोबतच प्रिया सोबत पण आहे ती. म्हणजे मला जोडीला आली. सलोनी असल्यावरती मला आहे ना टेन्शन नाही, सगळं वहिनीला सांभाळून घेईल ती आता. अभि नो फिकर. आता लवकर लवकर आवरा मस्त सकाळचं. उद्या निघूया लवकर. अजून झोपलेलीच आहे मी. उठलं कधीच. ये जायचं नाही का तुला? जायचं नाही का? याला नाही, याला म्हणता बायकोची क्वालिटी. झोपेतून उठवलं तरी भांडलं पाहिजे पहिले. अच्छा बात नाही. झाली सगळी तयारी मस्त. बघा मी माझे थोडेसे कपडे घेतले एक्स्ट्रा. प्रिया पण रेडी झाली आणि ऍज युजल प्रियामुळे आपल्याला लेट होत आहे. खूप आवरायला टाइम. 7 वाजल्यापासून मला उठवलंय आणि सध्या बसले टाइमपास कर. मला एवढा राग येतोय तुमचा. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की प्रियाला माझा राग येतोय मस्त. आणि राग आला पाहिजे, राग आला पाहिजे. ये डर होना चाहिए. एक्साइटेड फॉर युअर मॅटर्निटी शूट. आता झालं ना, तुला इडली खाऊ घालतो ना खुश करायला. पुढे बघा पडतील खाली. पाहिलं ना, ती मला म्हणते आता पुढे बघा. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की माझा राग पण आला आणि मला पुढे पण बघायला लावते. ये सब क्या देखना पड़ रहा है. निघालो आता आम्ही. प्रवासाला सुरुवात झाली. गरिमा जॉईन झाली आम्हाला आत्ताच. आणि आता पहिले ब्रेकफास्ट करून घेऊ. ब्रेकफास्ट साठी सगळ्यात फेवरेट माझा इडलीचा शेवट मी शोधत होतो, ती सापडली थँक्स टू गरिमा. कारण मी तर आमचा स्पॉट सोडून आलो पुढे. तर प्रियाला चीज डोसा घेतलाय, गरिमाने पण प्लेन डोसा घेतलाय आणि मी चीज डोसा. मी ऍक्च्युली इडली आणि ते खाल्लं पहिले. कारण की ऑलरेडी लेट झालाय भरपूर. खरंच का की कुठे थांबायचं नाही, असं रस्त्यावर गाडी थांबवून खाऊया. ओके चालेल. तुम्हाला पण खाता येईल. आपण मूड कसा बनवू, मस्त सनरूफ खोलूया आणि असं एकदम मस्त पाऊस यायला पाहिजे अजून भारी वाटत. वी होप की ट्रॅफिक नको लागायला जास्त आणि आम्ही टायमात पोहोचू, तिथे वेळेवर पोहोचू. तीच आमची आता सध्या तरी इच्छा आहे. ती चटणी सांडशील पुरे वाकडे धरली तू. कसं टेस्टी का? छान आहे नक्की. पण चीज लागतच नाही अजून. चीज नहीं लागत है? आपका वाला अच्छा है क्या? मैंने अभी तक टेस्ट नहीं किया. ओह माय गॉड. स्नैप भेजने में लगी. वाह दीदी, वाह दीदी. नहीं वो तो प्रायोरिटी हो जाता है पहले. है चीज पण कमी. आपने टेबल इतना अच्छा बनाया ना. अच्छा है ना? हाँ टेबल इतना अच्छा है इसलिए स्नैप भेज रही हूँ. मस्त सनरूफ ओपन केला आणि आता आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय. है ना प्रिया? ज्याची भीती होती तेच झालं. अजून बोईसरचे 2 तास झाले अजून बोईसरलाच. किती वाजले? 11:30 12 वाजता आले आता. कधी पोहोचू आपण? तुझं होईल का नाही मॅटर्निटी शूट? काय करायचं कॅन्सल? आपल्या घरीच करू मॅटर्निटी शूट. काय वाटतं? सगळं ते गाऊन वगैरे घ्यावं लागेल, पावसात फिरावं लागेल. पावसात नाही फिरायचं. हा बीच वर गेलो असतं मस्त. पण तुला इंडोर शूट करायचा होता ना, तुझी इच्छा तीच होती ना? माझी इच्छा ती म्हणून. आउटडोर तर कोणी पण करता येईल, करायचं मला. बात तो सही है. आउटडोर सगळेजण करतात. हो ना. ट्रॅफिक परत एकदा लागली, म्हणजे 1 तास फुल रनिंग केली आणि आता परत ट्रॅफिक लागली. सो आता आम्ही थांबलो इथे. जेवायला नाही थांबलो इथे, वॉशरूमला थांबलोय. लोकेशन आवडलं प्रियाला, तर प्रिया बोलली एक बिफोर रील काढायची आपल्याला ना. सो इथेच प्रिपेअर झाली प्रिया आता. 1 वाजला आणि अजून पण ट्रॅफिक आहे.
इतकी ट्रॅफिक आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे असं वैताग आला नुसतं. पाणी पण पिता येत नाही कुठं घेऊन. संपतच नाही ट्रॅफिक, संपायचं नावच घेत नाही. बॉटल घेतली ती संपली. तरी मला तिचं वजन करायचं होतं. तिथे वजन काटा दिसला तरी तिथे गेली. आता 5 रुपयाचा कॉईन लागतो. आणि आता आम्ही थांबलो इथे जेवायला. एक जमाना होता की 1 रुपयामध्ये वजन होतं. काय स्कीम देते पाहू ना आता. तिथून किती 42, हा 42 नाही 40 आहे. माझं 50 आहे नॉर्मल असं. आता वाढलंय माझं. हा ना, ओनली 40.4 तेरा हाइट के हिसाब से 39 था अभी 1 किलो बढ़ गया। नहीं, लेकिन अच्छा है 45 तक होना चाहिए आपका। आपके हाइट के ऊपर से 50 तो चाहिए. 50 वजन पाहिजे तरी. चिकन चिल्ली का चिकन चिल्लीचं पातेलं आणलंय. इथं बऱ्याच ठिकाणी क्वांटिटीच भेटत नाही चांगली. आणि इथं क्वांटिटी बघा. प्रियाचं हे पाहूनच पोट भरलंय. खरं आहे बाबा. हा ये सर्व करतात. त्याला पुटिंगच प्रिया 3:30 झाले. काय कधी पोहोचणार आहे आपण? 9 वाजता निघालेलो. बघला ना, हा कधी पोहोचणार आता? 3 झाले. आता तू एकदम खरं सांग. म्हणजे पूर्ण रस्ता किती म्हणजे फक्त 120 किलोमीटर आहे आपल्या घरापासून तिथपर्यंत. हा प्रॉपर. पण मग हे ट्रॅफिक मुळे बापरे तिकडे- ते खराब. तिकडे माहितीये घोडबंदरला आहे ना 4 किलोमीटर साठी 1 तास दिसत होता डायरेक्ट. फक्त किती 4 जीवावर आलेलं, किलोमीटरसाठी एक किती जीवावर आलेलं. बापरे बापरे बापरे. आठवणीत राहणार आहे. 1:30 वाजता मी अर्धा तास कुठेतरी थांबलो. एका हॉटेलला थांबलो, खाल्लं थोडंसं. कारण की माहिती आहे अशी ट्रॅफिक आहे आणि पुढे काही भेटणार नाही. म्हणून ट्रॅफिक मधूनच बाजूला गाडी लावून हॉटेलमध्ये थोडंसं खाऊन घेतलं. हा किती रुपयाला ते चिली? 880 रुपयाला चिली होती आणि राईस प्लेट होती कितीला? 220 रुपयाला. 220 रुपयाला. एवढा तर महाग. 880 रुपयाचं चिकन. मला वाटलं एवढी मोठी प्लेट कोण कसं देतं. म्हणून बघतो प्राइस तेवढी मोठी. बापरे. आणि बिल ते भरायच्या बघूनच- वेळेस कळालं. नाही, नाही, ते जाऊ दे, ठीक आहे. हा, पण ते प्लेट बघून पण. बघूनच असं वाटलं एवढं का बरं? म्हणजे फक्त 1/3 भाग आम्ही दोघांनी मिळून खाल्ला आणि बाकीची 3/4 भाग आता आम्ही पार्सल घेतलं पार्सल घेतलं कारण घरी. कशाला द्यायचं? हो ना. मुंबईला आम्ही चेंबूरला आलेलो आहे. चेंबूरमध्ये एक स्टुडिओ आहे मॅटर्निटी शूट साठी. ऍक्च्युली आता प्रियाच्या डिलिव्हरीसाठी राहिले बस थोडेच दिवस. आणि त्या अगोदरच एक तर बेबी शॉवरचा प्रोग्राम झालाच. बट आता वेळ आली होती मॅटर्निटी शूटची. आम्हाला शंका वाटत होती की होईल की नाही. बट फायनली तो दिवस आला आणि आज मॅटर्निटी शूट आपण करतोय. पहिल्याच्या दिवसामध्ये कसं व्हायचं, लग्न झालं, प्रेग्नन्सी राहिली आणि डिलिव्हरी होऊन जायची. तेव्हा काही एवढं जास्त नसायचं. हा बेबी शॉवरचे प्रोग्राम व्हायचे अगोदर, बट इतका एक्सपोजर नव्हता. बट आत्ताच्या काळामध्ये काय झालंय, या स्पेशल दिवसाची एक स्पेशल मेमरी राहण्यासाठी आपण तऱ्हातऱ्हाचे प्रोग्राम करतो. आणि त्यामध्येच आता सध्याचा फॅशन ट्रेंड चालू आहे की मॅटर्निटी शूट पण झाला पाहिजे, तोही काहीतरी युनिक वेने. त्यामुळेच प्रियासाठी पण आपण एक युनिक पद्धतीचं थोडंसं डिफरंट काहीतरी, म्हणजे आउटडोअर शूट्स आणि आउटडोअर मॅटर्निटी शूट्स तर हे कॉमन आहे, बट आम्ही थोडंसं वेगळा प्लॅन केला आणि आज आम्ही तिथे आलेलो आहे मॅटर्निटी शूट करण्यासाठी. तुम्हाला पण मी ते लोकेशन दाखवतो आणि स्टुडिओ दाखवतो काय स्पेशल आहे. ऍक्च्युली शूट प्रियाचं आहे, मेन तर तिचाच होणार आहे, बट थोडंफार मी पण पप्पा होणार आहे, त्यामुळे मला पण थोडासा फुटेज भेटला पाहिजे आणि त्यामुळे मी पण जास्तच एक्साइटेड आहे जरा. 10व्या मजल्यावर जायचं आहे. मुंबईत आलं ना तर उंच उंच बिल्डिंग बघूनच खरंच मन भरतं. अत्यंत कष्टानंतर पोहोचलोय फायनली. 10th फ्लोअरला आहे स्टुडिओ. गरिमा झोपून गेली होती गाडीत आणि प्रियाला पण थोडंसं आता लागलं होती झोप. झोपलं की वॉमिटिंग झाली. मग टायर्डनेस खूप चक्कर. 9 वाजल्यापासून निघालं, 4 वाजले आता.
खूप लेट झालं ऑलरेडी. असं भीती वाटते की आता अंधार नको पडायला, कारण की शेड आपला चेंज होऊन जाईल लाईट. सनलाईट मध्ये थोडेसे फोटोशूट होता ऍक्च्युली. इथे आता प्रियाचा मस्त मेकअप चालू झालाय. इकडे तिकडे कुठे पाहते. आज खुश तो बहुत होंगे तुम. खूप दिवसाचं चालू होतं मॅटर्निटी शूट करायचं होतं तिला आणि फायनली काय नाही आणि फायनली ती माझं स्वप्न पूर्ण होते जे मला करायचं होतं. आउटडोर पण करायची इच्छा होती, बट आउटडोरचा विषय काय, पावसाळ्यात नाही जायचं त्यामुळे. चेंज करा. इथे सगळं काही अवेलेबल एकाच ठिकाणी सगळं काही. तर टेन्शन मस्त आहे ना स्टुडिओ. तयारी करा, चेंज करा आणि लोकेशन पण चेंज करायला भरपूर जागा आता तुम्हाला दाखवते. लोकेशन कसे आहे ते येस दाखवते मी. हो. मी मेकअप करते. आजच्या मॅटर्निटी शूटमध्ये मी खूप सारे कॉस्ट्युम्समध्ये फोटोशूट केलं आहे. माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे आणि आज यामध्ये मी बरेच लुक ट्राय केले, जसे की मॉडर्न लुक, पॉवर मॉम लुक, डिझनी प्रिन्सेस लुक. आणि तुम्ही तुमचे फीडबॅक शेअर करतील त्याआधीच क्लिअर करते की काहींना पॉवर लुक कम्फर्टेबल वाटू शकतो, काहींना डिझनी प्रिन्सेस लुक कम्फर्टेबल वाटू शकतो, पण मला दोन्ही पण लुक खूप आवडतात. आणि तुम्ही पण कधी शूट करणार असेल तर माझ्यासारखे लुक्सवरून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की कोणते लुक तुम्हाला आवडेल. सो लुक्स बघून काही लोक रिकामे कमेंट्स करतील, बट मला दोन्ही पण लुक ट्राय करायचे होते आणि म्हणून मी केले. अँड रिअली आय एम सो हॅपी फॉर माय सेल्फ. रेत सी बूंद का जरिया तो पा के तुझे भीग जाऊं जी मैं. रेत सी बूंद का जरिया तो पा के तुझे भीग जाऊं रे मैं तर जाऊं. ठीक है. एंड आपने फोरहेड किस देंगे ऊपर. ओके मैम पीछे लीन करेंगी थोड़ा सा. मैम थोड़ा सा पीछे लीन करेंगे और ऊपर देखेंगे तो आपका फोरहेड ऊपर आ जाएगा. वो किस कर लेंगे. ठीक है. अरे रुको जरा सबर करो. ओके. ब्लैक टी शर्ट है सर आपके पास. शर्ट लाए. स्माइल. अच्छा स्माइल के नीचे थोड़ा सा. हाँ जी हाँ चलिए. स्माइल. बाल आपके पहले से ही लग रहे हैं, थोड़े बेटर लग रहे हैं. जीजा फीके पड़ रहे हो. चालू करू. खूप भारी दिसतंय. बेबी बंग एकदम मस्त दिसतंय. हा कसं वाटतंय मग तुला. खूप भारी वाटतंय. फील वाटतं ना प्रिन्सेस सारखं. एकदम मस्त. डायरेक्ट परी दिसती परी. हा थँक्यू गरिमा. खूप मस्त आहे. खूप मस्त ड्रेसेस. तुझा मेकअप आणि ड्रेस एकदम परफेक्ट मॅच झाला. या रंग बदल बदल के क्यों चहक रहे हैं दिन दोपहरिया. मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना क्यों फुदक फुदक के धड़कनों की चल रही गिलहरिया. मैं जानू ना आता नेक्स्ट लुक. आता नेक्स्ट लुक बघण्यासाठी एक्साइटेड आहात का. खूप भारी झालं. तुम्ही पण असेल तर ब्लॉग पूर्ण बघत राहा. खूप मस्त केलंय. गरिमा म्हणते काला टिक्का लगा उनको. लगा ना लगा देते. किती खर्च नाही. कसं वाटतंय. खूप भारी. खूप मस्त आय दिसते. मेकअप प्रॉपर दिसते. कशी दिसते प्रिया सांगा सगळ्यांनी कमेंट्स मध्ये सांगा. कोणता ड्रेस आवडला यापैकी ते पण ती पण सांगा. सांगा कोणतं जास्त आवडलं. हाँ. मला तर सगळे आवडले. मेरा तो गजब बेइज्जती हो गया बाबा. मैंने ड्रेस ही नहीं लाया ज्यादा. एक बार एक्चुअली हमारे लिए भी थोड़ा डिफिकल्ट था ये अरेंज करना बिकॉज इट वाज लास्ट मोमेंट
आपने आई थिंक लास्ट मई में आपने कहा था ना कि 20 को हम शूट करेंगे 24 तो वी वर एक्सपेक्टिंग यू अराउंड मई फिर आपका रिस्पांस नहीं आया देन वी वर लाइक वेटिंग फिर अभी सर ने कॉल किया कि अभी व्हेन वी कैन डू दिस एंड हमारा स्टूडियो 1 महीने के लिए रिवैम्प पे था सो ऑल व्हाट यू सी नाउ इज अ रिवैम्प स्टूडियो तो पहले से जो भी सेटअप्स थे अभी कम्प्लीटली वो से डिफरेंट है या लेकिन बहुत अच्छा, बहुत सुंदर, बहुत मतलब बहुत सुंदर, जितना तारीफ करे उतना कम है। थैंक यू सो मच। और आपके गाउन्स वगैरह भी है, बहुत यूनिक है, सबसे अलग है, मतलब थैंक यू। जो रेगुलर है ना उनमें से सबसे अलग है, बहुत बहुत अच्छा है। थैंक यू सो मच, आपको पसंद आया, दैट्स इनफ फॉर अस। मैंने कहा लगाया। अच्छा हाँ वो देखा हमने। राइट गुड पोजेस फॉर दिस ठीक है ड्रेस है भूक नाही लागली का तुला? भूकच नाही लागली खरं. व्हिडिओच्या नादात तुला काही भूक पण नाही कळत आहे. हाऊ दिस इज द न्यू ड्रेस. ओके चला तर मी चेंज करते दुसरा गाऊन. आता माझा चौथा गाऊन आहे आणि हेअरस्टाईल सुद्धा चेंज केली, थोडा आय शॅडो पण चेंज केलं, लिपस्टिक पण चेंज केली आहे आणि मला अजून एक्साइटेड आहे की मी अजून कोणते कोणते भारी भारी गाऊन वेअर करणार आहे, लुक अजून तयार करणार आहे तसं. आणि भूक पण लागत नाही पहिली गोष्ट. भूक का पण नाही लागत आज तुला? काय माहिती, असं मेकअप वगैरे काय असलं का भूकच नाही लागत. खरंच गरिमा खूप खूप छान केलंय तू. गरिमा आपल्या प्रत्येक वेळेस म्हणजे प्रियाचा लुक असल्यावरती आपण गरिमालाच प्रेफर करतो, कारण प्रियाला जसा लुक हवा असतो ना तसंच ती करून देते. मला ना जास्त ओव्हर नाही पाहिजे, मला न्यूड मेकअप लागतो, मला तिला माहिती आहे, त्यामुळे ती प्रॉपर सगळं करते, जास्त सांगायची गरज पडत नाही. हो आणि तसं दाखवलं की ती लगेच तसं करून. तसं हिची आयडी पण आपण मेन्शन करू. बेबी शॉवरला पण हिनेच मेकअप केलेला प्रियाचा अँड खरंच खूप छान केलेला. खूप जणांनी तारीफ पण केली आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी तिला ऑर्डर्स पण दिल्या, सो तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता. स्टुडिओची पण आयडी देणार आहे, खूप मला आवडलं सिरियसली, खूप युनिक आहे, यांचे भरपूर फॅसिलिटी आहेत, पॅकेज पण आहे, कम्प्लिटली अंडर वन रूफ आहे. म्हणजे त्यांचे फोटोग्राफर पण आहेत, त्यांचं मेकअप पण आहे, त्यांचे ड्रेसेस पण आहे, त्यांचे लोकेशन पण आहे, त्यांचं बॅकग्राऊंड पण आहे, त्यांचे डिझाईन्स पण आहेत. खूप म्हणजे बोलावं तितकं आपलं कमी. गाऊन आहे तसं त्यांचं बॅकग्राऊंड तयार होतं, जाम भारी. मला हे खूप आवडलं. तुम्हाला पण आवडलं असेल बघून. हे बघा, असं एक सेपरेट कॅबिन मिळून जातं मेकअप करण्यासाठी. फुल प्रायव्हसी पण मेंटेन होऊन जाते. ड्रेस वगैरे चेंज करायचंय, काही लुक चेंज करायचंय तर ते आपल्याला प्रायव्हेट कॅबिन मिळून जातं. रेडी का मॅडम? रेडी आहे ते, अजून ते गाऊन घालायचं वरती. खूप छान दिसते, खूप छान दिसते. भूक लागली? काय मागवू का? काय खायचं सांग? काहीतरी मागवा. काय खायचं? तुला तर मेकअप करताना भूक नव्हती लागत? आता लागली नाही, बाळासाठी खावं लागेल. हो ना, बाळाचं नाव घेऊन मला लगेच सांगते. प्रॉपर ग्लॉसी लुक होगा, मेरे ऊपर कुछ भी सूट होता है. मैं रेत सी बूंद का जरिया तो पा के तुझे भीग जाऊं जी. एक फोटो क्लिक करायचा होता, त्यासाठी आमची मेहनत बघा आता. तर फ्लाइंग बर्ड सारखा एक फोटो होता आणि तो सक्सेसफुली क्लिक झाला. आता आमचा कपल शूट आहे, थोडेसे कपल शूट करूया, कारण मला परत एकदा ड्रेस चेंज करायचा आहे, त्यामुळे मग म्हटलं थोडेसे फोटो क्लिक करून घेऊ. आणि इथे विचारता येते की आम्हाला तुमची कोणती प्रोफाईल बेस्ट आहे. जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, कैसे मैं कहूँ देख ना सकूं अनजाने रास्ते. हे बघा, ब्रेक झालाय मस्त. आणि हिला किती वेळा सांगितलं असं खात नको जाऊ, तरी पण तेच मागवती. ऑप्शन नाही. हां, सकाळी पण तेच चायनीजच खाल्लं, आता तेच खाती. पाहिलं ना, तुझ्यावर ब्लेम टाकला. आता असे कोणी कमेंट करून सांगू नका प्रियाला चायनीज का खाल्लं, हिने सांगितलं होतं गरिमाने. हां, स्वतः मला
पण चेंज करायला सांगितलं, मी पण चेंज करून घेतला. आता माझा पण फोटोशूट होतं. तुमचा भाऊ त्या प्रिया पुढे थोडा फिका पडलाय, पण तरी प्रयत्न चालू आहे मस्त दिसण्याचा. बरसा दे इश्का की स्याहिया. खूप वेळानंतर माझा शर्ट चेंज करायचा आहे मला. चला ट्रान्झिशन करू. सो झालं ट्रान्झिशन, जमलं नाही आय नो. सो चला आता आपण बघूया प्रियाचा कोणता लुक आहे. वेस्टर्न थीम चालू झाली आता प्रियाची. ड्रेस आहे माझा, आता नाही काउंट केला मी. जेवढे वेअर करते ना तेवढं असं वाटतं की अजून त्याच्यापेक्षा भारी, याच्यापेक्षा भारी भारी भारी. नहीं ज्यादा हो गया. नहीं ज्यादा हुआ है। फिर 3 नहीं हुआ। 3 तो यहीं पे हो गया था आपका. हाँ 6 या 7 हुआ अभी। हाँ हाँ आराम से. 3 हुआ ना? 5 होगा। नहीं देखो 3 तो यहाँ पे हुआ, कॉफी कलर, ब्राउन कलर एंड वो. देन एक पर्पल हुआ, देन उसके बाद एक हुआ. एक शॉर्ट वाला हुआ। हाँ अभी नहीं क्या वो. हाँ 5वां है. पर्पल भी हुआ। वो शॉर्ट 3 वाला 4 हुआ। 5. और अभी जो पहना था वो ये 6th है, 6th. देखो सबको कंफ्यूज कर दिया है, मतलब इतना ड्रेसेस हुआ है उसका. तो somebody can wear like this. उसके बाद हम इसके ऊपर ड्रेस डालेंगे. So that if somebody is conscious about they don't want to wear like this, so what is the other way we can wear it? Being modest also, and we can choose a different pattern. रंग रेसा रंग मेरा तन मेरा मन, ले ले रंगाई चाहे तन चाहे मन. रंग रेसा रंग मेरा तन मेरा मन, ले ले रंगाई चाहे तन चाहे मन. मन के मेरे ये भरम कच्चे मेरे ये करम, लेके चले हैं कहाँ मैं तो जानू ना. तू है मुझ में समाया कहाँ लेके मुझे आया, मैं हूँ तुझ में समाया तेरे पीछे चलाया. जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था, वही था वही था वही था वही था. कुन फाया कुन कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया कुन. जसे की प्रियाला 2 लुक रिप्रेझेंट करताना आपण बघितलं. एक होतं पॉवर मॉम आणि एक आहे डिझनी प्रिन्सेस. सो हा आहे आता डिझनी प्रिन्सेसचा लुक. लेकिन मुझे नहीं आपका ये बहुत अच्छा लगा. खूप सारे ड्रेसेस आणि खूप सारे स्टाईल नंतर आता पुन्हा एकदा प्रियाची स्टाईल चेंज होते. यामध्ये हेअरस्टाईल एक मेन आहे आणि आता थोडं मॉडर्न लुकमध्ये. आता जायचंय लवकर. हो ना 10:15 झाले. हां 10:15 झाले आणि खूप ट्रॅफिक लागणार आहे. सकाळी पण तेवढीच, संध्याकाळी पण तेवढीच. तर जाण्यासाठी थोडीशी डिफिकल्टी येणार आहे, बट हळूहळू जाऊया. चेंज कर ना, दुसरा घेते ना आता याच्यावरतून अजून एक रफल वेअर. ओके शॉर्ट घेऊन ब्लॅक अँड व्हाईट अँड रेड चालेल. एक मिनट वो करना वापस करना. मेरे हाथ से प्रिपेयर होके निकलने लगेगा. बार भी बन गई आपकी और निकलेगा तो फिर बना, मतलब टोटल इन ऑल 1.5. प्रिया आता गेली चेंजिंगला आणि बराच वेळपासून मी इथे बसलेलो आहे. माझ्या चेंजिंगला हार्डली 2 ते 3 मिनटं लागतात, पण प्रियाचा मेकअप म्हटला ना 15-20 मिनटं तर कुठेच जात नाही. मे बी जास्त 15-20 मिनटं खूप कमी सांगितले. आणि वेट करायला मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो. नहीं उधर भी है. हाँ एक बार आगे. नाइस. वो दरवाजे के पीछे. मुझे भी नींद आ जानी चाहिए. ये धमकी है रिक्वेस्ट है. एक मिनट. Nobody has ever done this pose so perfectly that you the way you do. Look, and seriously, like I have seen so many clients coming here. We are tired of telling them ऐसे करो, and then they do like this, then they put hand like this. यही एंगल आप थोड़ा इस तरफ नीचे देखिए. शी इज अ बोर्न मॉडल ना. आई आस्क यू, आई यू ऑल्सो मॉडलिंग. अभी चालू करेंगे बेबी होने के बाद बेबी होने के बाद से. आता तुम्ही
बघू शकता हा वाला माझा थोडा मॉडेल बॉम्ब वाला लुक आहे. म्हणजे कोणाकोणाला कसं मॉडेलिंग वगैरे करून असं बेबी बॉम्ब वगैरे असं दाखवायला आवडतं खूप, जसं मला पण आवडतं. बट मला हेवी मध्ये पण जायला आवडतं. जसं आता कोणाला ऑफ शोल्डर असेल किंवा स्लीवलेस असेल तर कोणाला कम्फर्टेबल वाटत नाही, तर त्यासाठी त्यांनी आपल्याला कम्फर्टेबल वाटायला आपण हे रफल्स पण लावू शकतो. म्हणजे कोणाला जर वाटत असेल की खूप स्लीवलेस आहे किंवा मला हे सूट नाही होणार किंवा मग खूप जास्त आहे आणि मॉडर्न लुक मध्ये आहे, तर तुम्ही असं पण करू शकता. हा प्रिन्सेस लुक किंवा बार्बी लुक पण याला आपण बोलतो, सो तसे आपण बनवू शकतो. हे बघा, बघू शकता तुम्ही सॅम्पल तयार होत आहे. बघितलं मी पहिले काय वेअर केलेलं ना त्याच्यावर वेअर केल्यानंतर कसा लुक आला ते पण. रंग रेसा रंग मेरा तन मेरा मन, ले ले रंगाई चाहे तन चाहे मन, रंग रेसा रंग हा तो फायनल लुक. झालं मॅटर्निटी शूट कम्प्लीट या एका शेवटच्या लुक सोबत. म्हणजे अजून याचा शूट बाकी आहे. हा झाला की आपला झाला बघ मॅटर्निटी शूट. हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और एकदम पास, एकदम पास. नहीं एक दूसरे देखो ना. किस करने वाले हो अभी? भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? फुल अँड फायनल लुक अँड लुक शी इज इंतजार होता. हां लुक शी इज सो टायर्ड ना. आता जायचं आहे 11 वाजलेत. गरिमा पॅक युअर बॅग्स. थैंक्स टू यू गाइज, तुम्हें खूब मस्त प्लेटफॉर्म आम्हाला दिला. आपको समझ में आ रहा है मराठी या मैं हिंदी में बात कर रहा हूँ? चांगलं वाटलं. ओके या. आणि जो हा स्टुडियो enjoyed dressing up this like doll like model for us. Yeah, she was rocked cool with in all everything. kind of dresses, I would say. त्यांना खूप आवडलं प्रियाचे जे पण फोटोज बेस्ट इमेजेस सो फार. तो सबसे बढ़िया इमेजेस में से एक आई. ऑल थैंक्स टू यू ऑल्सो कि आपने इतना अच्छा स्टूडियो, बहुत अच्छा लगा. एक यूनिक स्टाइल हमें दिखी. सो आई वुड डेफिनेटली सजेस्ट टू अदर्स कि जो भी मुझे पूछेगा ना कि बेबी शूट का सॉरी मैटरनिटी शूट का हम क्या कर सकते हैं, so I'll definitely refer to you guys. Yeah. Yeah. So coming to the next point, you are most welcome for baby shoot again. Yeah, we'll definitely come. पक्का. Baby shoots, their milestones, हम सब करते हैं. Okay. So yes, we are looking forward to you with the baby then. Yeah, sure, no problem. Thank you so much. Yeah. चलो then, good night. मिलते हैं अगली बार. Bye bye. Take care, Priya. Take care. चला थक गए खूप, आज खूप थकली जास्त ते. चला निघायचं? हो चला. फायनली एक थकलेला दिवस संपलाय. किती वाजले? आता 11:30. 11:30 पावणे 12 झाले ना. साडे मतलब 11:30. हां क्या 11:45. 11:16 हो रहे. ओके. हां 16. खुल जा सिम नहीं ये वाला देखो ना खुल गया. तो झालंय सगळं पॅकअप पूर्ण. हो आजचा दिवस आता बघा ही विदाउट मेकअप वॉश वगैरे केलाय मी आणि खूप जास्त थकली सिरियसली. पूर्ण दिवस सकाळी आम्ही खूप जास्त थकलं. ट्रॅव्हलिंग मध्ये प्लस इथे एवढे शूट केले म्हणजे 15 तरी ड्रेस मी म्हणजे माझं आणि गरिमाचं कंबर इतकं दुखलं तर तिचं काय हालत असेल. सो खूप मस्त दिवस गेला. बाय द वे म्हणजे ते म्हणतात ना, तुम्हाला सांगायचं राहिलं मला असं शूट करायचं होतं सिरियसली. तुम्हाला पण खूप हे प्रमोशन नाहीये असं काही नाहीये की म्हणजे खूप मस्त भेटलं म्हणूनच आम्ही तारीफ करतोय. मी बघितलं म्हणून मी आलीये. मला खूप जास्त आवडलं. तुम्हाला पण आवडलं तर मी लिंक देऊन टाकेल. येस. आणि ते म्हणतात ना शेवट कष्टाचं फळ चांगलं भेटतं आणि आज खरंच खूप मस्त वाटलं. तर चला आपण आता इथे ब्लॉग थांबवूया. नक्की या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. सो चलो गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.